गाडगे इयत्ता 4. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदम मुस्तिकोन भावी. अध्यक्ष मासे पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला 69व्या प्रजासत्ताक दिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा. मला या भाषणाच्या स्पर्धेत सहभाग होण्याची परवानगी दिल्याबद्दल व भाषणाच्या तयारीसाठी मला आपले मुख्याध्यापक व शिक्षक यांनी मदत केल्यामुळे यांचे आभार मानायला मला आवडेल. आज मी फक्त प्रजासत्ताक दिनाबद्दलची माहिती देणार नाही, तर आज मी संविधानाचे महत्त्व, मूलभूत अधिकार आणि आपले कर्तव्य यांच्याबद्दल बोलणार आहे. आज आपण 69वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. मला हे सांगायला खूप वाईट वाटतंय की हजारो स्वतंत्र नागरिकांना अजूनही भारताच्या स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यातील फरक ओळखत नाहीत. आपल्याला या भारताच्या हक्काची किंमत राहिली नाही. या स्वातंत्र्यासाठी हजारो स्वातंत्र्य सेना शहीद झाले, आपल्या कुटुंबाचे बलिदान दिले, जेणेकरून भारताची पुढची पिढी अशा देशात जन्म घेईल असता त्याच्या स्वप्नातला भारताचा होता. का जे लोक भारतीय नागरिक फरक ओळखत नाहीत त्यांना सांगते, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी क्रूर ब्रिटिश राजघटनेवरून स्वातंत्र्य मिळाले, तरी क्रूर ब्रिटिश राजघटने नव्हते. आपल्याकडे आपले स्वतःचे संविधान नव्हते. याचा मसुदा महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्या टीमने एक आव्हान प्रचंड उचललेले. 2 वर्षांनी अनेक सभा झाल्यानंतर 1950 रोजी भारताची अंमलबजावणी झाली आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्य शिल्पकार म्हणून सन्मानित करण्यात आले. शिक्षण, भाषण, गोपनीयता, शिवाय कर्तव्य अधिकाराशिवाय मी आज येथे भाषण करू शकले नसते. आपण लढतो, तक्रार करतो, पण या भारतासाठी लढताना अजूनपर्यंत कोणी दिसले नाही. जे लोक फरक ओळखतात त्यांना सांगू इच्छिते की आपल्याला जे भारतात हक्क दिले जातात ते निर्दिष्ट सुद्धा होते. आपण इतके अन्यायी आहोत की आपल्याला हे माहितीही नव्हतं की आपले काही घटनात्मक कर्तव्य सुद्धा आहे. आज प्रजासत्ताक दिनाचा सुवर्ण संकल्प करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा अभ्यास करू, आदर करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मेहनतीची चीज करूयात. आपल्याला आपली काही राष्ट्रीय कर्तव्य सुद्धा निभावली पाहिजे. माझ्या बरोबर म्हणा, भारत माता की, भारत